खोटे मेसेजेस पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहोत असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे। पुण्यातील एक वेबसाईट खोटे मेसेजेस पसरवतंय असंही फडणवीस यांनी म्हटलंय। परीक्षा पोर्टल 2018-20 ला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर फुटी 2022 ला झाली, तलाठी पेपर फुटी 2023 ला झाली, महानिर्मिती पेपर फुटी 2023 ला झाली, वन विभाग पेपर फुटी 2023 ला झाली, मृदसंधारण विभाग पेपर फुटी 2023 ला झाली, नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी 2023 ला झाली। आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रची सरकार कोणाची होती? ही आपलीच होती। आणि म्हणून सरकार कोणाचीही असू द्या, हा जो रोग लागलेला आहे ना, हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो काही उपाययोजना कराल त्याला आम्ही सहकार्य करू, कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे वरवंटा फुटतोय। भास्करराव, मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला। सांगतो, हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे। ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं। हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत, म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सॲप वाचून दाखवलं ना आम्हाला, व्हॉट्सॲपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही। मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। तुमच्यावर नाही, तुम्हाला तो अधिकार आहे। ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।